सीमेवरती गेलेत, परत येणार आहेत की नाही? का बोलास रे? माझ्या बाबांबद्दल असं बोलतोस? आता बोलास तेवढा बोललास, याच्या पुढे बोललास ना काय करणार रे तू? काय करशील? काय करशील तू? जा रे जा, सोडून दे रे, घाबरेडे नुसता. मुलांनो, शिवाजी महाराजांच्या गुरुचं नाव तुम्हाला माहित आहे का? नाही. दादोजी कोंडे. गुरुजी चहा. हो. सावित्रीबेन, सावित्रीबेन. धनीराम से काय झालं इतकं ओरडायला? अरे काय झाला म्हणून काय विचारते? तुझ्या या अर्धांड अमरने माझा नाजूक मेवण्याचा हात पेरगळला. शेठजी, मुलांच्या भांडणात मोठ्याने पडू नये. त्यात अमर गावातील कॅप्टन भोसलेंचा मुलगा आहे. अरे वा रे गुरुजी, मिलिटरीच्या माणसाच्या पोरगा झाला म्हणून काय झाला? त्याला काय लायसन भेटला काय? कुणाच्या पण हात पेरगाळायला, कुणाच्या पण तंगडी मोडायला? अरे हे लोकांना कुठे नोकरी भेटते नाही ना, म्हणून हे लोक होते मिलिटरी मध्ये भरती आणि बायका पोरांना सोडून देते वाऱ्यावरती. धनीराम सेठ, खबरदार पुन्हा असं बोलाल तर. भोसल्यांच्या घराण्यात कशाची कमतरता नाही. भरपूर जमीन जुमलाय, सोनं पिकताय जमिनीत. पण देशासाठी बलिदान करण्याची परंपरा आहे आमच्या घराण्याची. अमर, का हात पिरगळलास तू त्याचा? हे बघ, पुन्हा असं केलंस तर याद राख. अक्का, आम्हाला प्यायला थोडं पाणी भेटेल? आणते. हा हा हा. काय सेठ, हा? घोड्यावर बसता येते का तुम्हाला? मग आम्ही काय गाढवावर बसले? काय पारू, मुलं वगैरे ठीक आहेत ना? बरी आहेत. नमस्ते अक्का. मावशी, सुनबाई काय म्हणते? मारायला गेले. हा, शिरपू काका इकडे या जरा. आलो अक्का. काका, आज दिवसभरात सगळा खळा नांगरून झाला पाहिजे आणि एक खतही टाकून घ्यायचंय. दिवसभरात खत टाकून होईल ना? घ्या. अरे हा अमर सकाळपासून कुठे गायब झालाय कोणाच ठाऊक. काम करायचं म्हटलं की ह्याला भारी कंटाळा. सापाला पकडलं. सावित्री अक्का, सावित्री अक्का, अमर हातात साप पकडलाय. काय? अमर, अमर, अरे खाली टाकता सापाला. उसे छोड़ दे बेटा. काय झालं सावित्री अक्का? काय झालं? अप्पा, अहो या मुलाने साप पकडला आणि त्याला खाली सोडत नाही तो. अहो तो विषारी बिषारी असला आणि याला डसला म्हणजे? कसा डसेल आई? जोपर्यंत मी याला त्रास देत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच करणार नाही. न त्रास देता डसतात ती माणसं. हो की नाही मलंग बाबा? सच आहे बेटा. सावित्री अक्का, ऐकलेस ना तुझ्या उन्हाळ मुलाचे विचार? अरे अमर बेटा, सोड त्याला. अमर बाबा, त्याला सोड, त्याची मुंडी ठेचून सोड. नाही शिरपू काका, त्याला नाही मारायचं. त्याला मारलं तर त्याच्या काळ्या आईला वाईट नाही का वाटणार? वाटल्यास आप्पांना विचारा. आता तुला तुझ्या काळ्या आईकडे सोडतो. हा जा. हा आई, आई. माझा म्हणूनच म्हणतो आप्पा, ही माझी गोरी आई आणि ही माझी काळी आई. ही माझी गोरी आई आणि ही माझी काळी आई. सावित्री अक्का, तुझा मुलगा उन्हाळ हेकेखोर जरी असला तरी तो मनाचा निर्मळ आहे. आईचं प्रेम त्याच्या रक्तातच उसळतंय. त्याला गोरी आई काय आणि काळी आई काय, दोन्ही सारख्याच. सावित्री अक्का, हा तुझा मुलगा तुझं नाव काढेल मोठेपणी. सावित्री अक्का, तुझे पती देशाच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता भारत मातेसाठी प्राण अर्पण करायला सीमेवर लढतायत आणि तू इथं काळ्या आईची सेवा करून सोनं पिकवतेस. खरंच तू धन्य आहेस सावित्री अक्का, तू धन्य आहेस. अरे रघुशेठ, सलाम अलैकुम. तू आहेस कुठे? हॉटेल ताज मध्ये तुझी वाट बघत होतो. आता मी एक महत्वाचा निर्णय घेतला. निर्णय, आणि तोही महत्वाचा, आणि तुम्ही घेतला. कोणता? तसं काय, मला ती खटारा गाडी चालवायचा कंटाळा आलाय. बर. हो, आणि मला पण रोज कोंबड्या चोरायच्या, परत त्याच मालकाला विकायच्या आणि वर त्याच्याचकडनं पैसे घ्यायचे.
असे लोकांना खोटे धंदे करून लोबाडण्याचा धंदा मला बंद केला पाहिजे. बर काय विचार केला? विचार नाही, निर्णय घेतलाय. निर्णय, आणि तोही महत्वाचा. अरे वा, कोणता? आपण सगळे मिलिटरीत भरती व्हायचं. आणि देशाची सेवा करायची. तिथे काय खाय प्यायची चंगळ असते. लढाई काही रोज नसते रे. लढाई असली तर कारण समजून काहीतरी बाहेर पडायचं. आपण काय लढाईला घाबरतो? असल्या तशा लढाईला आपण घाबरत नाही. घाबरलो नाही तर चकलो. काय विचार, काय महत्वाचे निर्णय. उशीर कशाला करताय? उद्याच्या उद्या शहरात जाऊन मिलिटरीत भरती व्हा. हो, शुभ कार्याला विलंब नको. अमर दादा तार आहे, बरं झालं इथे भेटला. घरी जातो तो तार द्यायला. अरे कोणाची तार आहे? अरे दादा पहिला आला. ये दादा पहिला आला. अमर, काय झालं? अरे काय झालं अमर? शेखर दादा इंजिनियर झाला. कॉलेज मध्ये पहिला आला. खरंच अमर? आई, आई, आज पप्पा इथे असते तर त्यांना किती आनंद झाला असता ना. हो अमर, आज शेखरने माझं स्वप्न पूर्ण केलं. अमर, आता मला फक्त तुझी काळजी आहे. ए आई, माझी काळजी काय करतेस? तू बघशील, मी पण या घराण्याचं नाव काढेन बघ. हं? नक्कीच घराण्याचं नाव काढेल. आल्या. आता माझ्याशी नाव जोडता येत नाही, पण घराण्याचं नाव नक्की काढेल. हो ना? आई, हिला कशाला पाठवलं मला बोलवायला? अरे बाबा, मी नाही पाठवलं तिला. मग? माझ्याशी बोलता बोलता ती तुझ्याकडे केव्हा गेली मला माहितच नाही. काय? ये तू इथे. या रुच्या, पिंकी, या. अमर, तुला शेतावर नाही का जायचं? हो हो, जायचं ना. दादा, आम्ही पण चालू ना तुझ्यासोबत. नाही अजिबात आम्ही पण चालू. नाही, अजिबात नाही. तुम्ही खूप त्रास देता मला. अरे आम्ही पण चालू. बर बर बर, पण घरी सांगून आलात की नाही? ठीक आहे, येतो आहे. जा. या. हा, चला. अमर, 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 अरे अमर, अमर, मी येते ना शेतावर. नको, आमच्या ट्रॅक्टर मध्ये जागा नाहीये, कळलं? मनात असेल ना तर जागा होते. ये तू. ऍडजस्ट करूया ना दादा. आम्ही दोघे तुझ्या मांडीवर बसू. तृप्ती त्या तुझ्या बाजूला बसेल. ए नाही. बघ बघ, एवढ्या लहान मुली नाही कळतंय, पण तुला काही कळत नाही. हो, अजिबात नाही, अमर, अजिबात नाही. नाही, कळलं? ये. अमर, अमर. स्वतःला काय समजतो देव जाणे. ये, 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 ये. आता काय झालं? अमर दादा, तृप्ती ताईचं तुझ्यावर किती जीव आहे. ती सारखीच तुझ्या नावाचे जप करत असते. परत तुम्ही दोघींनी काढला का तिचा विषय? मला नाही आवडत ती. सारखी घोरपडी सारखी चिकटलेली असते मला. पण खरंच तिचा तुझ्यावर खूप जीव आहे. सांग ना, असं का वागतो तिच्याशी? हो ना, सांग ना दादा, असा कशाला वागतोस? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. बोला की. बस, बस बर. मला माहितीये तुझं तृप्तीवर खूप प्रेम आहे आणि तृप्ती लहानपणापासून तुझ्यावर जीव होते. पण मला एक वचन हवंय. वचन? हं. गजाखा कसलं वचन? तुमच्या घराण्याच्या परंपरेनुसार प्रत्येक व्यक्ती सैन्यात जाते हं. आणि हीच परंपरा तुझ्या आईने तुझ्यावर लादली तर तृप्तीचं विधवेचं जीवन मी नाही सहन करू शकणार. गजाखा, नाही, हे शक्य नाही. मी माझ्या आईच्या विरोधात जाणं शक्यच नाही. त्यासाठी मला माझ्या प्रेमाचा त्याग करावा लागला तरी चालेल. मग तुला तृप्तीचा विचार सोडावा लागेल, सोडावा लागेल, सोडावा लागेल. तू तर केव्हा सोडून दिलास कोणाला? तृप्ती ताईला.
बाबा हो बाबा हे घ्या मावशे काय अडचण नाही ना नाही मला लागली आहे भूक मी पळतो तुम्ही पण लवकर घरी जा आई आई मी आलो ग आज शेतातली सगळी कामं संपून आलोय हा आणि मला खूप भूक लागलेली आहे अरे स्वयंपाक तयार आहे आणि खीर आहे वा खीर अरे आज तुझा दादा इंजिनियर झाला ना आज तुझे बाबा घरी असते तर किती छान झालं असतं सर्वांनी ही बातमी अगदी आनंदाने साजरी केली असती खरंय तुझं आई पप्पा नाही तर शेखर दादा तरी असायला हवा होता नाही शेखर दादा ए अमर शेखर दादा! अरे हळू शेखर दादा शेखर दादा शेखर दादा अरे कसा आहेस अरे तू काय कळवलंच नाही आई शेखर दादा अरे हो हो दुपारी चालाय तो म्हटलं तुला एक मस्त सरप्राईज द्यावं बरं तुम्ही बसा बोलत मी खीर आणते तुमच्यासाठी दादा दादा तू कळवायचं मला मी घ्यायला आलो असतो तुला आई आली बघ आई खीर सुद्धा घेऊन आली घे नाही आई अगोदर मी तुझं तोंड गोड अरे पण मी तुझ्यासाठी दादा म्हणतो ते हो, बरोबर आहे. बघ, तू बघ. आधी तुझं हा, मान आहे. आता दे मला माझ्याकडे. ते मी नाही, भरवणार. नाही, दादा. मी भरवणार. दे, दे. हा. हा. खरंच तुमच्या दोघांचं प्रेम सदैव असंच फुलत राहू दे हीच देवाला माझी प्रार्थना रुचा पिंकी अरे अमर ये बाईस तयार झाला का रुचा पिंकी तुझ्या बरोबर जाण्याची तयारी चालली आहे हो का बोलवा ना अगं ऐकलं का अमर आलाय तुमच्या मुलींनाच तयार करते चहा घेणार का नाही नाही चहा नाश्ता मी घरूनच करून आलो काका काका एक सांगू तुम्हाला पाहिलं की मला पप्पांची खूप आठवण येते तुम्ही आणि पप्पा एकाच बॉर्डरवर असतं तर किती बरं झालं असतं. त्याचं काय आहे, अमर आपल्या देशाची सीमा खूप दूरवर पसरलेली आहे तुझे वडील काश्मीरला तर मी गुजरातच्या सीमेवर पण दोघेही देशाचेच रक्षण करतो अरे वा किती छान तयार झाले वा अरे पण आज देवीच्या देवळात जायची फरमाईश कुणाची हम्म. आज देवीचा वार आहे ना अरे दादा हम्म. काल रात्री देवी माझ्या स्वप्नात आली होती हो म्हणाली तुझ्या अमर दादाला देवळात घेऊन ये मी त्याला दर्शन देईन अच्छा हो. हो मजा यायचं चला येतो या. खरंच या अमरने आपल्या मुलींना केवढं प्रेम लावलंय ना हो खरंच वा किती बरं वाटतंय काय सुंदर दृश्य आहे अजून खरी सुंदरता तर दिसायचीच आहे अच्छा पण मला एक कळत नाही तुम्ही देवीच्या देवळात यायचा हट्ट धरला आणि इथे महादेवाच्या देवळात काय घेऊन आलात अरे दादा हम्म. आज शुक्रवार हम्म. तुला देवीच्या देवळात एवढी शांतता मिळाली असती का अरे नादान बालका आता उगाच असे पोरकट प्रश्न विचारू नकोस हम्म. आणि शंकराच्या देवळात पार्वती देवी नसते का असते मातांनो असते चला आता हा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे पार्वती देवी आमच्या अमरदादावर प्रसन्न हो हे पार्वती देवी आमच्या अमरदादाला दर्शन दे तू इथे कशी जसा तू आलास तशी मी आले रुचा रुचा ए रुचा पिंकी आता कळलं त्यांचं कारस्थान आहे पण तू